आदमापूर येथील यात्रेदरम्यान उघड्यावर वाटप करण्यात आलेल्या लसीमुळे भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली। उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाल्यानंतर रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास 100हून अधिक भाविकांना मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। आदमापूर येथे दुपारी सुमारे 12 वाजता काही भाविकांनी मोफत वाटप करण्यात आलेली लसी घेतली होती। त्यानंतर काही वेळातच त्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। परिस्थिती गंभीर होत असल्याचं लक्षात येताच त्यांना तातडीनं मुरगुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं। यात्रेदरम्यान भाविकांसाठी सेवाभावी संस्था आणि तरुण मंडळांकडून लस्सी, थंड पाणी, सरबत, केळी आणि खिचडी आदी पदार्थांचं वाटप केलं जात होतं। या पार्श्वभूमीवर आदमापूर, मुरगुड, गारगोटी, सरवडे आणि मडिलगे परिसरातील 100 पेक्षा अधिक भाविकांवर उपचार करण्यात आले। ग्रामीण रुग्णालय प्रशासनानं तातडीनं सर्व रुग्णांवर उपचार करून त्यांना सुरक्षितपणे घरी पाठवलं। अनेक भाविक दूरवरून भंडाऱ्यासाठी आले असल्यानं त्यांच्या जेवणाचीही सोय रुग्णालय प्रशासनानं केली। दरम्यान काही भाविक हेच पदार्थ घेऊन आपल्या गावी गेल्याची माहिती असून त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे। मुरगुडहून सर्जेराव भाट। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम